नमस्कार प्रेक्षक हो, आज आपल्याकडे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर प्रतीक्षा नामजोशी या बाय बाय टू बायपास म्हणजेच शस्त्रक्रियेविना उपचार पद्धतीबद्दल, हृदयरोगाच्या उपचार पद्धतीबद्दल सांगणार आहेत. तर आपण त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करूया. डॉक्टर, हार्ट अटॅक आला की नेहमी एन्जिओग्राफी आणि बायपास सर्जरी करायला सांगितली जाते, तर त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? जेव्हा हृदयविकार होतो, चेस्ट पेन होते किंवा हार्ट अटॅक येते, तर अँजिओग्राफी सांगितली जाते. आपल्या हृदयामध्ये 3 प्रमुख रक्तवाहिनी असतात आणि त्याच्यामध्ये ब्लॉकेजेस बघायला अँजिओग्राफी केली जाते. तर ही जी अँजिओग्राफी आहे त्याच्यामध्ये पायातून जी शीर असते एक तार टाकलं जातं. त्याच्यामध्ये डाय इंजेक्ट केल्यानंतर ब्लॉकेजेस व्हिज्युअलाइज केले जातात. तर हा बघा, हा जो अँजिओग्राफी रिपोर्ट आहे तर त्याच्यामध्ये दाखवलं आहेत की 80% 90% ब्लॉकेजेस आहेत. जर 1 किंवा 2 ब्लॉकेजेस असेल तर अँजिओप्लास्टी सुचवलेली जाते आणि जास्त मल्टिपल ब्लॉकेजेस असते तर बायपास सर्जरी सांगितली जाते. आता अँजिओप्लास्टी जर आपण बघायला गेलो तर त्याच्यामध्ये जे तार आपण टाकतो तर तार टाकल्यानंतर ब्लॉकेजेस कमी केले जातात आणि हल्ली आपण स्टेंट्स म्हणजे एका प्रकारची जाडी बसवलेली जाते. पण ब्लॉकेजेस होण्याची टेंडन्सी जी आहे ती शरीरामधून अजिबात जात नाही. म्हणून बऱ्याचशा वेळी असं होतं की हे ब्लॉकेजेस परत थोड्या महिना किंवा वर्षातून येतात. बायपास सर्जरीमध्ये पण बघायला गेले तर ब्लॉकेजेस तिथेच असतात. हातातून पायातून नळी काढून तिथे शिवली जाते. म्हणून आपण एक ऑल्टरनेटिव्ह मार्ग जे आहेत ते बनवतो. तर बायपासमध्ये पण असंच होतं की थोड्या वर्षांनी परत ते ब्लॉकेजेस येतात. म्हणजेच बायपास आणि अँजिओप्लास्टी हे रक्तपुरवठा वाढवायला एक प्रकारचे तात्पुरते उपाय आहेत, पण परमनंट सोल्युशन म्हणजेच तुमची जीवनशैली. म्हणून बायपास आणि अँजिओप्लास्टी केल्यानंतरही लोकांनी काळजी घेतली पाहिजे. बायपास आणि एन्जिओग्राफीवाल्यांना नंतर काय काळजी घ्यायला हवी? एकदा बायपास आणि अँजिओप्लास्टी झाली की सहजासहज पेशंटना वाटतं की आपण बरे झालो आणि त्याच्यानंतर ते स्वतःकडे लक्ष देत नाही. आणि बऱ्याचशा वेळी आम्ही बघतो की बायपास आणि अँजिओप्लास्टी झाल्यानंतर काही महिने किंवा वर्षांनी जेव्हा दुसरी बायपास किंवा अँजिओप्लास्टी सांगितली जाते तेव्हाही आमच्याकडे रुग्ण येतात. तर मला त्यांना तेच सांगायचं आहे की एकदा सर्जरी झाल्यानंतर पण योग्य ते पथ्य म्हणजे आहार, डायट, योगा, एक्सरसाइज आणि मानसिक ताण कमी ठेवणे म्हणजेच आजाराच्या रूट कॉजकडे जाणं ते गरजेचं आहे. आणि दुसरं म्हणजे योग्य वेळी चाचण्या, म्हणजे आम्ही जे स्ट्रेस टेस्ट रेकमेंड करतो 2D एको की पंपिंग व्यवस्थित आहेत आणि हल्ली आम्ही कार्टोग्राफीनी पण बघतो की रक्तपुरवठा व्यवस्थित सुरळीतपणे आहेत की अँजिओप्लास्टी किंवा बायपासचे जे ग्राफ्ट्स आहेत ते व्यवस्थित काम करत आहेत की नाही. तर कार्टोग्राफी हा एक प्रिव्हेंटिव्ह चेकअप होऊन जातो त्यांच्यासाठी. तर हे सगळं त्यांनी लक्षात घेऊन परत त्यांना बायपास किंवा अँजिओप्लास्टीची गरज लागणार नाही ते लक्षात घेतलं पाहिजे. आपली अशी कुठची उपचार पद्धती आहे की जी तुम्ही शस्त्रक्रियेविना लोकांना बरं करू शकता? आपण जगभर बघितलं गेलं तर नॉन सर्जिकल उपचार पद्धती प्रसिद्ध आहेतच. डॉक्टर थॉमस ग्रेबॉइस हार्वर्ड मेडिकल स्कूलचे जे प्रोफेसर आहेत, कार्डिओलॉजिस्ट आहेत, तर त्यांनी संशोधन करून प्रूव्ह केलेलं आहे की 80% रुग्णांना अँजिओग्राफीचीच गरज नाही आहे. डॉक्टर डीन ऑर्निश जे आहेत ते पण जगभर प्रसिद्ध आहेत. त्यांनी पुस्तके लिहिलेली आहेत. त्यांनी रिव्हर्सल ऑफ हार्ट डिझीज मध्ये प्रमाणित केलेलं आहे की अँजिओग्राफी बिफोर अँड आफ्टर करून ब्लॉकेजेस रिव्हर्स होतात. तर आम्ही जे उपचार पद्धती करतो त्याच्यामध्ये आमचं पथ्य म्हणजे योग्य ते आहार, लो फॅट, हाय फायबर, व्हेजिटेरियन डायट, रेग्युलर एक्सरसाइज म्हणजे नियमितप्रमाणे व्यायाम, मानसिक ताण कमी करणं आणि योगासन आणि मेडिटेशन. त्याच्याबरोबर आम्ही इतरही टेक्निक्स इंट्रोड्यूस केलेले आहेत. मुख्य म्हणजे आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी, ज्याच्यामध्ये आम्ही रुग्णांना आठवड्यात 2दा 3 ते 4 तास ड्रिप्स देतो. आणि EECP म्हणजे एनहान्स एक्सटर्नल कॉन्सर्पल्सेशन टेक्निक, ज्याच्यामध्ये 35 सिटिंग प्रत्येक तासाभरामध्ये नॅचरल बायपास क्रिएट होतं. मॅडम, तुमची जी EECP जी उपचार पद्धती आहे त्याबद्दल जरा आणखीन माहिती सांगाल का?
ECP ही जी टेक्निक आहेत ते आम्ही महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच इंट्रोड्यूस केलेली आहेत. US मध्ये त्याच्यावर 700 सेंटर्स आहेत आणि इथे आपल्या देशामध्ये आता त्याची सुरुवात झालेली आहे. तर ECP मध्ये पायामध्ये कफ्स बांधले जातात. तर एकदा कफ्स ट्राय केल्यानंतर आपण बघूया की हे कसे कफ्स इन्फ्लेट डिफ्लेट होतात. याच्यामध्ये काही वेदना वगैरे होत नाही आणि हे ॲब्सोल्युटली नॉन इन्व्हेजिव्ह आहेत, कारण की आपण कुठल्या प्रकारच्या इंजेक्शन, डाय किंवा कुठेही कट्स वगैरे पेशंटला देत नाही. आपण ब्लड प्रेशरचे कफ्स बांधतो ते इन्फ्लेट आणि डिफ्लेट होतात. हे जे कफ्सनी जे प्रेशर क्रिएट होतं तर त्याच्यामुळे हे जे पायाच्या जे वेन्स आहेत त्याच्यामधून जे रक्तपुरवठा जे होतो तर ते हृदयाकडे खेचलं जातं. हे बघा कसे कफ्स इन्फ्लेट आणि डिफ्लेट होतात. आणि जसं ते केल्यावर एक काउंटर पल्स जनरेट होतं आणि त्याच्यामुळे हृदयाला रक्तपुरवठा असं वाढतो. आता उदाहरण बघा की इथे जर क्लॉट असेल, ब्लॉकेज असेल तर हा पूर्ण हृदयाचा जो भाग काळा आपण बघतो तिथे रक्तपुरवठा व्यवस्थित होत नाही. आणि जेव्हा आपण ही ECP ट्रीटमेंट सुरुवात करतो तर तेव्हा हे जे काउंटर पल्सेस जे निर्माण होतात तर त्याच्यामुळे हे जे रक्तपुरवठा जे कमी मिळतो ते हळूहळू इथे जसे ॲरोज दाखवले गेलेले आहेत तर इथे रक्तपुरवठा वाढतो आणि ते हृदयाच्या मसल्समध्ये पुनर्वसन होतं, रिहॅबिलिटेशन होतं. इथे बघा छोट्या छोट्या जे आर्टरीज आहेत ते ओपन अप होतात, ज्याला आम्ही कोलॅटरल आर्टरीज म्हणतो. आणि हे जे सर्क्युलेशन वाढल्यामुळे हे परत हे मसल नॉर्मलाइज होऊन जातं. तर ही जी ECP ट्रीटमेंट आहे त्याच्यामध्ये नॅचरल बायपास अशाप्रमाणे क्रिएट होता की हे जे ब्लॉकेजेस आहेत तर त्याच्या आजूबाजू हे सगळ्या छोट्या रक्तवाहिनी डेव्हलप होतात आणि हृदयाला रक्तपुरवठा वाढतो. म्हणून एखाद्या पेशंटची वॉकिंग कपॅसिटी, एक्सरसाइज कपॅसिटी, चालण्याची आणि जिने चढण्याची सगळी जी लाईफ आहे ते अगदी नॉर्मलाइज होऊन जाते. शेवटी बायपास आणि अँजिओप्लास्टी त्याचं पण ध्येय तोच आहेत की हृदयाला रक्तपुरवठा वाढवायचं. म्हणून ECP वर पण बरंच संशोधन झालेलं आहे, जिथे बिफोर आणि आफ्टर ट्रीटमेंट त्यांची स्ट्रेस थॅलियम स्टडीज करून प्रमाणित केलेलं आहे की रुग्णांची रक्तपुरवठ्याची वाढ होते, त्यांची एक्सरसाइजची कॅपॅसिटी वाढते, ते चांगल्यापैकी त्यांची नॉर्मल लाईफ जगू शकतात. दुसरं म्हणजे ECP मध्ये जे कोलॅटरल सर्क्युलेशन म्हणजे स्मॉल आर्टरीज ओपन अप होतात ते परमनंट राहतात. आणि त्याच्याबरोबर जर त्यांनी त्यांची जीवनशैलीमध्ये बदलाव आणलं म्हणजेच आपलं आहार, व्यायाम, मानसिक ताण कमी ठेवणं तर हा त्यांच्यासाठी एक वरदानच ठरतं. त्यांना विदाऊट सर्जरी करताना एक नवीन लाईफ मिळते आणि नॉर्मल लाईफ मिळते. डॉक्टर, आपल्या आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीबद्दल काही सांगाल का? आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी याची सुरुवात अमेरिकेतून झालेली. तर तिथे जवळजवळ 1000 डॉक्टर्स हे प्रॅक्टिस करतात आणि त्याचं एक ACAM म्हणजे अमेरिकन कॉलेज ऑफ ॲडव्हान्समेंट ऑफ मेडिसिनचा एक प्रोटोकॉल असतो. माझी जी ट्रेनिंग झालेली आहेत तर ते इंग्लंडमधून आर्टेरियल डिझीज क्लिनिक बरोबर आहेत. तर आम्ही हे जे क्लिनिक आहेत तिथून आमचं टेक्निकल कोलॅबोरेशन पण आहेत. म्हणजे आता भारतमध्ये लोकांना आंतरराष्ट्रीय स्तराची ट्रीटमेंट उपलब्ध आहेत. ही ट्रीटमेंटमध्ये आम्ही सगळ्या चाचण्या करून म्हणजे हृदयासंबंधी थॅलियम किंवा कार्टोग्राफी, ब्लड टेस्ट, सोनोग्राफी, चेस्ट एक्सरे हे सगळ्या चाचण्या करून आम्ही त्यांना आठवड्यात 2 ते 3 टाईम बोलवून त्यांना 3 ते 4 तास ड्रिप्स देतो. हे जे इंजेक्शन्स असतात त्याच्यामुळे ब्लॉकेजेस कमी होतात आणि हृदयाला रक्तपुरवठा वाढतो. आपल्या हृदयामध्ये मोठ्या आर्टरीज त्याच्याबरोबर बऱ्याचशा छोट्या आर्टरीज असतात
आणि तुम्हाला नवल वाटेल, आपल्या शरीरामध्ये 60,000 माईल्स आर्टरीज आहेत. म्हणजे इथून न्यूयॉर्क 8 वेळी जेई जाईसपर्यंत होते. तर हे जे सगळं क्लिअरन्स हे आर्टेरियल क्लिअरन्स थेरपीमध्ये होतो आणि आपण बघणार की रुग्णांना एवढा फायदा होतो की ते ऑलमोस्ट 90% लोक नॉर्मल लाईफला जाऊ शकतात. 2000 साली माझा बायपास करावा लागला. त्याच्यानंतर 3 वर्ष चांगली गेली, पण 2003 साली पुन्हा जो बायपास केला तर तोच ब्लॉक झाल्यामुळे पुन्हा एन्जिओप्लास्टी करावी लागली डॉक्टरांना. त्याच्यानंतर 7-8 महिने मी बरी होते, पण पुन्हा त्रास सुरू झाल्यामुळे आता मी चिरफाड करणं म्हणजे जीवन संपल्यासारखं झालं. त्यावेळेला मला IPC प्रतीक्षा नामजोशी यांच्या संस्थेची माहिती कळली. मी मॅडमकडे गेले आणि त्यांना सर्व सांगितलं. त्यांनी माझी एकंदरीत परिस्थिती बघून दुसऱ्या दिवशी ट्रीटमेंट सुरू केली आणि 3 महिन्याचा जो प्रोग्राम ज्याच्यात योगा, डाएट आणि आर्टरी क्लिअरन्स आहे ते सर्व त्यांनी मला सुरू केल्यामुळे 3 महिन्यात मला पूर्ण बरं वाटायला लागलं. त्यामुळे आता मी बरीच आनंदी आहे आणि सुखी आहे, कारण IPCने मला नवीन दिशा दाखवली. डॉक्टर, म्हणजे तुम्ही सर्जन्सच्या विरुद्ध आहात की सर्जरीच्या विरुद्ध आहात? नाही, विरोधात असं काही नाही आहे. बेसिकली सर्जन्स पण रिक्वायर्ड आहातच, कारण की कुठलेही जर क्रिटिकल केसेस असेल, जसं की लेफ्ट साईडची मेन नळीमध्ये खूप मोठा ब्लॉकेज असेल किंवा लोकांचं काही रुग्णांचं पंपिंग वगैरे कमी झालेलं असेल, औषधांनी बरं होत नसेल, तर तेव्हा सर्जरीची अत्यंत आवश्यकता असते. पण आता काय आहे की लेटेस्ट जे मेडिकल टेक्नॉलॉजीज आहेत आणि मेडिकल ॲडव्हान्समेंट झालेलं आहेत, तर त्याच्यामध्ये जर आपण व्यवस्थित औषध केल्या आणि त्याच्याबरोबर पथ्य जर हे केलं तर ऑलमोस्ट आपण 80% सर्जरीजला डेफिनेटली थांबवू शकतो. डॉक्टर, पथ्य आणि औषधं जर इतकी महत्त्वाची आहेत तर रुग्णांनी कुठली पथ्य पाळली पाहिजेत? जसं की हा आजार आपण बघितलं की ते बरेच वर्षापासून डेव्हलपमेंट त्याची होते आणि अँजिओग्राफीचे रिपोर्ट बघून सगळेजण बाचकतात. 80% ब्लॉकेज, 90% ब्लॉकेज. आमच्याकडे पण रुग्ण तसेच ब्लॉकेजेस घेऊन येतात आणि त्याच्यामधून आम्ही ऑलमोस्ट 90% बरं केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये औषध तर ॲलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक आम्ही सगळ्यांचा समावेश करतो आणि त्याच्याबरोबर पथ्य म्हणजे जे डायटमध्ये मेनली लो फॅट के तेलचा वापर अतिशय कमी आणि हाय फायबर म्हणजे हिरवे पालेभाजी, सलाड्स, फ्रूट्स याचा वापर जास्त केला पाहिजे. आणि त्याच्याशिवाय आम्ही कोलेस्ट्रॉल कमी करणारे पदार्थ म्हणजे लसूण, ऑनियन्स, कांदे, अलशी सीड्स, मेथी सीड्स हे सगळं आम्ही त्यांना सांगतो. आणि रेग्युलर फूड जे आपण म्हणतो की आपण नियमावर जेवत नाही, आपला इरेग्युलर टायमिंग्स असतात, तर ते डाएटवर लक्ष दिलं पाहिजे. फास्ट फूड, प्रिझर्वेटिव्स, जंक फूड हे सगळं अवॉइड केलं पाहिजे. दुसरं महत्त्वाचं म्हणजे रेग्युलर एक्सरसाइज. व्यायामात आम्ही म्हणतो की अर्धा तास वॉकिंग फारच गरजेचं आहे. त्यांच्यामुळे हार्टचे स्मॉलर आर्टरीज ओपन अप होतात आणि रक्तपुरवठा वाढतो. तिसरं म्हणजे नेहमी आपण योगाचे आसन केले व्यवस्थितपणे तर त्यांनी शरीराला पण व्यायाम मिळतो आणि आपलं मन पण संतुलित होतो. आणि आम्ही मेडिटेशन म्हणजे ध्यानवर पण भर देतो आणि त्याच्याबरोबर आम्ही कल्पना चित्रण की ज्याच्याने ब्लॉकेजेस कमी होणार ते सगळं आमची पेशंट्सबरोबर आम्ही शिबिरामध्ये त्यांना शिकवतो. तर हे जे सगळं पथ्य वगैरे त्यांनी केले तर नक्की त्यांना शारीरिक, मानसिक आणि त्यांच्या रिलेशनशिप्समध्ये पण सुधारणा होते. सोशली पण त्यांना खूपच कॉन्फिडंट वाटतं आणि ते एक नॉर्मल लाईफ जगू शकतात. तर मॅडम, आता तुम्ही जसं सांगितलं आहे त्याप्रमाणे पथ्य वगैरे पाळून तुमच्या ज्या रुग्ण आहेत बरे झालेले त्यांना आता आपण बघूया का? एन्जिओप्लास्टी, त्यानंतर ओपन हार्ट सर्जरी, 7 एन्जिओग्राफी, परत बायपास सर्जरीचा सुझाव ह्यावर मला डॉक्टर प्रतीक्षा नामजोशींना भेटण्याची संधी सापडली. त्यांच्याशी चर्चा करताना असं दिसून आलं की फक्त बायपास सर्जरी किंवा एन्जिओप्लास्टी हा रुग्णाचा उपाय नसून दुसरी जो उपाय आहेत तो करायला हवे आणि लाईफस्टाईलमध्ये चेंज करायला हवे. आणि मी तो संधी स्वीकारली. माझी ट्रीटमेंट होऊन झाली आणि आज माझं स्वास्थ्य अति सुंदर आहेत आणि 67 वर्षांची वयाने पण मी 14 तास काम करू शकतो. मला 98 मध्ये मोठा अटॅक आलेला. त्यानंतर मी मोठी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झालेलो. तेव्हा मला डॉक्टरनी घाबरून टाकलं
की तुमचं लगेच जर बायपासचं ऑपरेशन झालं नाही तर तुमचं जगणं अवघड आहे. पण त्यावेळेला मी मेंटली प्रिपेअर्ड नव्हतो म्हणून मी काय ऑपरेशन केलं नाही. माझी बहिणीने हे क्रिटिकलमध्ये ट्रीटमेंट घेतलेली, तिची परिस्थिती अशी होती की जगणारच नव्हती. पण यांच्या ट्रीटमेंटमुळे ती बरी झाली आणि त्यांनी मला इंट्रोडक्शन केलं डॉक्टर प्रतीक्षाकडे आणि मी डॉक्टर प्रतीक्षाकडे माझी ही ट्रीटमेंट घेतली. ते लोक 20 ट्रीटमेंट देतात आणि मी हे 20 ट्रीटमेंट अगदी बरोबर नियमानुसार मी पूर्ण केली. त्यांचा डाएटचा ॲडवाईस, मेडिटेशनच्या ॲडवाईसमुळे माझा जो हाय डायबिटीज होता ते पण अगदी कमी झालेला आहे. आणि पूर्वी जे मी रोड क्रॉस करू शकत नव्हतो तो मी आता 1-1, 2-2 मैल चालू शकतो. 1-1 तास मी स्विमिंग करू शकतो. आणि मला असं वाटतंय की मी आता नवयुवान झालो आहे, जरी माझी वय आज 60 वर्षाची आहे. आय फील बेटर अँड बेस्ट. विधानसभा सदस्य आणि आमदार डॉक्टर दीपक सावंत यांनी आरोग्याच्या क्षेत्रात खूप मोठं योगदान दिलं आहे. आज जर आपण मुंबईचं आयुष्य पाहिलं तर ते अतिशय स्ट्रेसफुल आहे. प्रत्येक माणूस कसल्या ना कसल्या चिंतेत असतो आणि त्यामुळे हृदयरोगाचं प्रमाण अतिशय वाढलेलं आहे. जर आपण एकंदर पाहिलं तर आज एखाद्या कार्डिओलॉजिस्टकडे गेल्यानंतर डायरेक्टली आपल्याला बायपाससाठी जावं लागेल की नाही, प्रत्येक पेशंटच्या मनामध्ये भीती असते आणि त्यामुळे सर्व कुटुंब हे पॅनिक होऊन जाते, चिंतेच्या गर्तेत सापडून जाते. तर आपल्याला जर यापासून जर मुक्तता व्हायची असेल तर भारतीय संस्कृतीप्रमाणे नेहमी आपण योगावरती भर देतो, प्राणायामवरती भर देतो आणि अशा प्रकारचं कन्सेप्ट आज पुढे येतोय की ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजी म्हणतो. आणि डॉक्टर प्रतीक्षा यांनी हे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीमध्ये जे काम केलं आहे ते खरोखरच स्पृहणीय आहे. कारण प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. हार्ट अटॅक जर आपल्याला प्रिव्हेंट करता आला आणि साध्या साध्या सोप्या पद्धतीने पथ्यांनी जर करता आला तर ते अतिशय चांगलं आहे. बायपास केल्यानंतर पण काय गॅरंटी असते, पुन्हा तुम्हाला 5 वर्षात अटॅक येऊ शकतो. समजा आपण स्टेंटिंग केलं तरी पण तो स्टेंट खराब होऊ शकतो. त्यासाठी आपल्याला सर्वात चांगला उपाय म्हणजे प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीची आपण मदत घेतली पाहिजे. आणि जर आपल्याला जर बायपास टाळता आलं तर मानसिक ताणातून आपल्याला मुक्तता करता आली तर त्याच्यासारखं दुसरी चांगली गोष्ट नाही. त्यामुळे माझं आपल्या सर्वांना असं अपील आहे की आपण बायपास करण्याच्या अगोदर एकदा विचार करा. जर खरोखरच आवश्यक असेल तर बायपासला जायलाच पाहिजे. पण जर आपल्याला बायपास टाळता आलं तर प्रिव्हेंटिव्ह कार्डिओलॉजीसाठी दुसरी ट्रीटमेंट नाही, ज्यामध्ये भारतीय संस्कृतीत ज्या काही पद्धती आहेत, ज्याला आपण योग म्हणतो, प्राणायाम म्हणतो, त्याचा अंतर्भाव आहे आणि पथ्य आहे. आणि आयुर्वेदिक पद्धती आणि दुसऱ्या पद्धती ज्याला आपण मॉडर्न सिस्टीम ऑफ मेडिसिन म्हणतो, यांचा एक संगम करून ही वेगळ्या प्रकारची पद्धती आज आपल्यासाठी मुंबईमध्ये उपलब्ध आहे. या कार्यक्रमामध्ये IPCचे बरेचसे प्रोग्राम्सवर प्रेक्षकांना माहिती मिळाली. IPCचे 4 शाखा आहेत, अंधेरीत, ठाण्या, परेल आणि नागपूर. तर हे जे सगळे प्रतिबंधक आणि जे नॉन इन्व्हेसिव्ह ट्रीटमेंट्स जे आहेत, आर्टेरियल क्लिअरन्स थेरपी, ECP, हे सगळ्या सेंटर्समध्ये उपलब्ध आहेत. तर एक मनात येते की आमची हॉस्पिटल असून सुद्धा, ICU असून सुद्धा मन नेहमी कार्यरत असतं की लोकांना ICU पासून लांब कसं ठेवायचं. तर ही जी आपल्याला माहिती मिळाली तर ते सगळ्यांनाच द्यायला पाहिजे. कारण की आपल्या देशामध्ये 2010 पर्यंत 60% लोकांची हृदयविकारामुळे मृत्यू होणार आहे. तर हार्ट अटॅकची आपल्याला वाट बघायची नाही आहे. त्याचा आधीच योग्य आपला जीवनशैलीमध्ये फेरफार करून आपल्याला हार्ट अटॅकला टाळायचं आहे. हा एक महत्त्वाचा मेसेज लोकांपर्यंत पोचायलाच पाहिजे, घरोघरी पोचायला पाहिजे. दुसरं म्हणजे जर आपल्याला हार्ट अटॅक आला आणि ब्लॉकेजेस झाले तर आपण अगदी भीतीने ग्रस्त होतो आणि खूपच पैसे वगैरे घालवून घेतो. तर तशा क्षणामध्ये पण हे जे सगळे प्रोग्राम्स आहेत त्यांनी आपलं शारीरिक चिरफाड न करता आणि कमी खर्चात आपण बरा होऊ शकतो, हेही विश्वास बसला असेल. IPCचं मिशन आहे हृदयविकार टाळणे आणि विना शस्त्रक्रिया उपचार. तर हे मिशन आपण याच्यामध्ये सहभागी व्हा अशी आमची विनंती आहे. हा दगदगीच्या जीवनमध्ये आपण नेहमी टाळाटाळ करतो की आपल्याला टाईम नाही आहेत, हे नाही आहेत. पण आपल्याकडे 24 तास अशांती करायला असतात. तर का आपण अर्धा तास स्वतःला शांती करायला देऊ शकत नाही? नक्कीच करू शकतो. का आपल्याला माहिती असून सुद्धा आपण स्वतःकडे लक्ष देत नाही
आणि आपल्या जीवाचा जुगार खेळतो. आणि या जुगारामध्ये तुमच्याच बरोबर तुमची बायको, मुलं, आई, वडील सगळ्यांचीच हाल होते. तर आमचं मिशन फुलफिल करायला स्वतःच्याकडे लक्ष द्या. योग्य आहार, व्यायाम, योगा यांनी आपलं हृदय स्वस्थ करा, अशीच आमची शुभेच्छा आहे. बाय बाय टू बायपास.